जर बघितलं तर मुख्यमंत्री पाठीशी घालतायत का आरोपींना किंवा मंत्र्यांना? नाही, याच्यामध्ये एक आपण पाहिलं पाहिजे की आरोपी पकडण्यासाठी अक्षम्य विलंब झालेला आहे आणि हे मला वाटतं की बीड पोलीस प्रशासनाचं ते अपयश आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये निवेदन करू नये, म्हणजे या प्रश्नावरती प्रदीर्घ काळ चर्चा चालली आणि त्यांनी त्यांचं उत्तर दिल्यानंतरही किंवा त्यांनी या दोषींना कठोरात कठोर कारवाई होण्याचं सुतोवाच केल्यानंतरही जर हे घडत नसेल तर मला असं वाटतं की शासनाने इथे प्रशासनाला नक्कीच जाब विचारला पाहिजे. पण जातीय तेढ निर्माण होईल किंवा अशी वक्तव्य जे आहेत ते वारंवार आता व्हायला लागले ते, तर यासाठी काय तुम्ही भूमिका जी आहे ती घेणार आहे किंवा बोलून समन्वय साधून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न होणार? नाही, निश्चितच एक बघितलं पाहिजे की जातीय तेढ इथे कुठल्याही प्रकारे निर्माण होता कामा नये. हे सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभणारही नाहीये. आपण एक पाहिलं या घटनेचा, जर मला इथे फार तपशील सांगायचं नाहीये, परंतु या घटनेचं मूळ एका छोट्या घटनेमध्ये आहे की या आवाथा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला झालेली मारहाण. त्या सुरक्षा रक्षकाने अगदी विश्वासाने आमच्या ह्या सरपंचाला हाक दिली, म्हणजे इथे त्या सुरक्षा रक्षकाची जात आडवी आली नाही किंवा त्या सरपंचांची जात आडवी आली नाही. ह्यांनी फक्त इथे माणुसकीचं नातं जोपासलं आणि मला असं वाटतं की अशा सगळ्या घटनांमध्ये जातीय रंग न देता याला केवळ एक माणुसकीची हत्या म्हणून पाहिलं पाहिजे आणि या कामी कुठलीही तेढ निर्माण होणार नाही यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये, दिला पाहिजे का राजीनामा? सगळ्या स्तरातून मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा घेतला पाहिजे. हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे आणि मला असं वाटतं की यामध्ये तपास कुठल्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला आहे, तपासात काय आढळून आलेलं आहे, हे जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत यावरती भाष्य करणं जास्त उचित होणार नाही. वाल्मिक कराडवरती फक्त खंडणीचाच गुन्हा दाखल होता, तो पुणे पोलिसांना येऊन सरेंडर झाला, मात्र खुनाचा गुन्हा अजूनही 15 दिवसानंतर त्याच्यावर दाखल नाही. हेच मी आपल्याला सांगू पाहत आहे की याच्यामध्ये आता SIT आहे आणि CID दोन्हीही समांतर तपास करत आहेत आणि तपासामध्ये जर काही आढळून आलं तर आमचं हे प्रशासनाला आवाहन असणारच आहे की हे सगळे दुवे अचूकपणे त्यांनी जुळवून याच्यामधल्या सगळ्या दोषींना त्याच आरोपपत्रामध्ये घेतलं पाहिजे. नक्की जे दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी ज्योती मेटे यांनी केली. कॅमेरामन सुमित भोसलेसह सागरावर, साम TV.